मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देऊन ओमकार पाटील याला इथे सन्मानित केले जाते आणि ओमकार पाटील यांचा संघ छत्रपती वॉरियर्स नागाव संघ दाखल झाला आहे सेमी फायनल मध्ये. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, मान्यवरांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आजचा या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि या अंतिम दिवसामध्ये खऱ्या अर्थानं प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं, खेळाडूंचं मी निशांत पाटील खानावालीबाग सहर्ष स्वागत करतो आणि घेऊन चालतो या शानदार मॅचकडे. लाभले अमास भाग्य बोलतो मराठी, जाह लोकरचे धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. या स्पर्धेचं धावतं वर्णन आपली मातृभाषा मायबोली मराठीमधून पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहतोय अर्थातच मंदार वर्तक सर आता खुश आहेत. त्यांचा संघ या स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र झालेला आहे. जो या स्पर्धेमध्ये सर्वाधिक सिक्सर मारेल, सिक्सर किंग ठरेल, त्याला कबन अण्णा यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. आहा, स्लाइस करण्याचा प्रयत्न पहिल्याच बॉलवरती अप्रतिम, अद्भुत, अविस्मरणीय फटका, सीमारेषा पार, येतोय चौकार. हात असतो, पाठिंबा असतो आणि अभिषेक पाटीलची पत्नी सुद्धा या ठिकाणी त्याचा खेळ पाहण्यासाठी आलेली आहे आणि तिला आता इथे प्रभावित करणार का, चांगला खेळ अभिषेक इथे दाखवणार का. आहा, चांगला बॉल आहे. डिफेन्सिव्ह पद्धतीने एक सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती इथे चौकार आला, दुसऱ्या बॉलवरती एक धाव आली आहे. खऱ्या अर्थानं आज या स्पर्धेमध्ये तुम्हाला अंतिम विजेता मिळणार आहे. सुपर 8चा लॉट्स आपण या ठिकाणी पाहतोय. 8 संघ या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झालेत आणि त्या 8 संघापैकी अर्थातच भेरसे असेल किंवा छत्रपती वॉरियर्स नागाव संघ असेल, या 2 संघांनी टॉप 4 मध्ये मात्र प्रवेश केलाय. अंतिम दिवसामध्ये काय घडणार, काय बिघडणार, पुन्हा एकदा गोलंदाज अनिरुद्ध पाटील. मोठा फटका, ताकद, नजाकत, आत्मविश्वास सर्व काही पाठवलंय सीमारेषा पार, येतोय षटकार. तीन बॉल्स कंप्लीट झालेले आहेत. या 3 बॉल्सवरती धावांची लयलूट करताना पाहायला मिळाले. खऱ्या अर्थानं मनसोक्त फलंदाजी पाहायला मिळाली. बाजूला बीसीसी अगरसुरे, दुसऱ्या बाजूला साई इरा पुरस्कृत बीसीसी अगरसुरे विरुद्ध मल्हार 11 वर्सोली. या 2 संघादरम्यान हा क्रिकेटचा थराळ, क्रिकेटची खऱ्या अर्थानं झुंज. चांगला बॉल, तितकाच चांगला फटका, अप्रतिम अशा पद्धतीने खून काढला. फटक्यामध्ये ताकद, नजाकत, टेक्निकल स्ट्रोक, सीमारेषा पार, चौकार. डीजे लवली लवेश या ठिकाणी आपण पाहतोय एक वर्सटाईल डीजे ऑपरेटिंग करत असताना 15 धावा धावफलकावरती आतापर्यंत आलेल्या आहेत. खूप चांगल्या पद्धतीने सुरुवात केली आहे बॅट्समननं. मोठा फटका, पुन्हा एकदा जशी ट्रॅफिक मधून गाडी काढावी तशी 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू काढलाय, सीमा पार, येतोय मनमोहक, बहारदार चौकार. पूर्ण ऐकू शकत नाही किंवा थोडं सुद्धा ऐकू शकत नाही, पण तो ऐकण्याची इच्छा फार होते. असे खऱ्या अर्थानं एक वर्सटाईल डीजे ऑपरेटिंग आपण पाहतोय लवेश यांची. पुन्हा एकदा मॅचकडे पहिल्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ. धावफलकावरती 19 धावा आल्यात. आहा, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, ताकद, नजाकत, आत्मविश्वास, पूर्ण एकदा सीमारेषा पार, येतोय चौकार.
मध्ये फलंदाजानं बेभान बेधुंद विस्फोटक आक्रमक त्याच वेळेला या ठिकाणी प्रत्येक बॉलवरती हल्लाबॉल केला. पहिल्या ओव्हरची समाप्ती झालेली आहे. बॅटिंग करत असताना धावफलकावरती 23 धावा आलेल्या आहेत. या मैदानावरती धरणे गुरुजी आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीने लाईटची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. अर्थातच ओमकार लाईट्स स्वतः मालक आपण पाहतोय अनुप मंगेश पाटील यांच्या वतीनं या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने आपण या फ्लड लाईट्स पाहतोय. तब्बल आपण पाहिलं तर 240 या ठिकाणी हॅलोजन या मैदानावरती लावलेले आहेत. आणि कालचा आणि परवाच्या दिवसामध्ये आपण प्रतिसाद ऐकला. प्रत्येकाच्या तोंडून हाच एक शब्द ऐकायला मिळाला की लाईट मात्र जबरदस्त आहे. आणि याचं सर्व श्रेय हे खऱ्या अर्थानं आपण ओमकार लाईट्सला देऊया. याचं सर्व श्रेय आपण आयोजकांना देऊया ज्यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी अथांग मेहनत घेतली आहे आणि या स्पर्धेमधील प्रत्येक घटक हा चांगल्या पद्धतीने इथे आयोजित केलेला आहे. 3 चौकार लगातार आकाश गुरवने मारलेले आहेत. चौकारांची हॅट्रिक सुद्धा पाहायला मिळाली. हा तिसरा फलंदाज आहे. आता अभिषेक पाहूया. अभिषेक आज मात्र इथे कशी फलंदाजी करणार आहे, कारण इथे आता तुम्ही जिंकलात तर या स्पर्धेमधील तुमचं अस्तित्व तसंच टिकून राहणार आहे, परंतु हरलात तर मात्र ही स्पर्धा इथेच सोडावी लागेल. त्यामुळे इथे एक अस्तित्वाची लढाई मात्र अभिषेकसाठी आहे. कशा पद्धतीने फलंदाजी असेल. सेकंड ओव्हर हाताळण्यासाठी प्रणय राणे मैदानावरती आलाय. ऑन साईडला आपण व्ह्यूरेशना पाहू शकतो की लॉंगॉन तैनात केलाय. पहिलाच बॉल फटक्यामध्ये ताकद आहे. एक जबरदस्त अफलातून विलोभनीय फटका षटकार. एक एक लागायला सुरुवात झालेली आहे. अर्थातच या मैदानावरती एक जबरदस्त ब्राईटनेस किंवा त्याचबरोबर एक चांगली लाईट इथे नक्की त्यांच्या वतीनं आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतो. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण जाऊया. आहा, दबाव दडपण सर्व काही. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. 1 धाव एक्स्ट्रा टीमच्या टोटलमध्ये ॲड होईल. आतापर्यंत बॅटिंग करत असताना 30 धावा धावफलकावरती आल्यात. छत्रके माळी समाज प्रीमियर लीग पर्व तिसरा आपण या ठिकाणी अनुभवतोय. अगदी आनंदानं उत्साहानं गुण्या गोविंदानं या स्पर्धेचं आपण उद्घाटन केलं दिग्गज मारोंच्या शुभ हस्ते. आणि पाहता पाहता आता ही स्पर्धा अंतिम दिवसाकडे आली आहे. प्रेक्षकांची खूप चांगली गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली आणि अर्थातच मान्यवर सुद्धा बहुसंख्येनं आज या ठिकाणी येत आहेत. पुन्हा एकदा इथे पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. 1 धाव एक्स्ट्रा ॲड होतोय. एक एक धाव फार महत्वाची आहे, त्यामुळे इथे धावा सेव्ह करणं तेवढंच गरजेचं आहे. बॅटिंग करणारा संघ आपण पाहतो या ठिकाणी तो म्हणजेच मल्हार 11 वर्सोली. या संघामध्ये अभिषेक पाटील एक स्वतः कॅप्टन आहे. कॅप्टनची भूमिका कशा पद्धतीने इथे पार पडणार, परंतु थोडासा रिव्ह्यू घेतलेला आहे या ठिकाणी. पडताळणी करतील की या चेंडूवरती नक्की कशा पद्धतीने चेंडू पिचिंग झालेला आहे, लाईनच्या आतमध्ये लाईनच्या बाहेरमध्ये, या सगळ्या गोष्टींची पडताळणी. कारण एक खूप चांगल्या पद्धतीने चॅनल आपल्याला पाहायला मिळते. tenniscricket.in या चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट ब्रॉडकास्टिंग आपण पाहतोय. आणि प्रत्येक वेळेला आतमध्ये आहे का? हा, आतमध्ये आहे म्हणजे वाईट बॉल आहे. धन्यवाद. 1 धाव एक्स्ट्रा या ठिकाणी वाढताना पाहायला मिळेल. 31 धावा 31 रन्स वर्सोली संघाचे पाहायला मिळतात. आहा, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बीमर स्वरूपाचा बॉल आणि त्यावरती येतोय चौकार. एक संघ घेतला आणि आपला संघ खूप चांगला परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये देत आहे. दुसऱ्या बाजूला साई इरा पुरस्कृत BCCI अगरसुरे संघ मालक आहेत उमेश म्हात्रे यांचा देखील आभार व्यक्त करतोय. मित्रांनो, ही स्पर्धा आपल्याशिवाय अधुरी आहे. आपण या स्पर्धेमध्ये पुढाकार घेतला, आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत, म्हणूनच या स्पर्धेला आपण 4 चांद लावलेला आहात. या स्पर्धेला एक वेगळ्या उंचीवरती नेण्याचं काम हे प्रत्येक संघ मालकाने केलेलं आहे, प्रत्येक आयोजकांनी केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं समस्त माई समाजाने सुद्धा केलेला आहे.
आज या ठिकाणी प्रचंड गर्दी आत्ताच आपल्याला पाहायला मिळते. दर्णी गुरुजी, जशी वेळ पुढे जाईल तशी मात्र इथे माळी समाजाची सर्व या ठिकाणी दिग्गज मान्यवर, सर्व खेळाडू किंवा त्याच वेळेला अन्य साळे समाजाचे सगळे खेळाडू आणि प्रेक्षक ही मॅच पाहण्यासाठी येतील. पुन्हा एकदा मोठा फटका. हा खूप चांगले प्रयत्न केले त्या ठिकाणी. 2 धावा तर पूर्ण केल्या. तिसरीचा प्रयत्न करतील का? आणि 3 धावा मात्र अगदी आरामात पूर्ण केल्या. चांगली फलंदाजी, चांगली रनिंग पाहायला मिळते. संघर्षाचं या ठिकाणी नक्कीच संघर्ष करताना आपल्याला अभिषेक पाहायला मिळतोय. 39 धावा धावफलकावरती आल्यात. धावांची लयलूट करताना दिसत आहेत. जर या ठिकाणी BCC आगरसुरे संघाला जिंकायचं असेल तर प्रतिस्पर्धी संघावरती नक्कीच दबाव आणावा लागेल. प्रत्येक बॉल हा विचारपूर्वक टाकावा लागेल. याच मैदानावरती कित्येक वेळा आपण पाहिलं फलंदाज गोलंदाजावरती हावी झालेले आहेत, परंतु इथे चांगला टप्पा असेल, चांगली दिशा असेल तर आपण सुद्धा एक चांगला कमबॅक करू शकता आणि तो प्रयत्न आता इथे करावा लागेल. जास्त धावा झाल्या तर आपल्या संघाला काढणं तेवढं सोपं नाही आहे, परंतु दुसऱ्या बाजूला मल्हार 11 वर्सोली या संघाला अशा स्वरूपाची फलंदाजी करायची आहे. कन्सिस्टन्सी, सातत्यपूर्ण खेळ हा मात्र इथे सदैव ठेवावा लागेल. तब्बल 12 वेळा आपण पाहिलं तर 3 धावा धावून काढलेल्या आहेत. रेकॉर्ड आपण पाहतोय दर्णी गुरुजी यांच्या वतीनं पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पुढील बॉल गोलंदाज प्रणय राणे. चांगला बॉल, अप्रतिम अशा पद्धतीने फटका सरळ गेला डीप पॉइंटच्या दिशेनं. सीमारेषा पार, येतोय चौकार. फलंदाज पाहतोय आकाश गुरव, याने देखील 4 बॉलमध्ये 4 चौकार मारलेले आहेत. आता येणाऱ्या 2 बॉलवरती 2 चौकार येतील. 6 बॉलमध्ये 6 चौकार या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील का? पुन्हा एकदा चांगला फटका. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून हा बॉल काढलेला आहे. अंतिम क्षणाला पाहूया चेंडू सीमा पार होते का? आणि अंतिम क्षणाला मात्र सरळ गेला सीमारेषा पार, चौकार. होते काही रसिक प्रेक्षकांचं लक्ष या सामन्यावरती नव्हतं. आता शेजाराने सांगितलंय, अरे बाबा उठ, इथे 5 बॉलमध्ये 5 चौकार मारलेत. 1 चौकार मारला तर या स्पर्धेमधील 6 बॉलमध्ये 6 षटकांचा रेकॉर्ड मात्र खऱ्या अर्थानं इथे आकाश गुरवच्या नावावरती होणार आहे. या एका बॉलवरती एक मोठा फटका येईल का? सगळ्यांचं लक्ष या मॅचकडे, सगळ्यांचं लक्ष खऱ्या अर्थानं आकाश गुरवकडे. 1 चौकारची गरज आहे. बरंच काही चांगलं चालत असताना इथे अचानक एखादं संकट यावं अशा पद्धतीने हे चित्र आपल्याला पाहायला मिळालं. या शेवटला एक चौकारची गरज होती, परंतु इथे आता या इनिंगमधील पहिलाच डॉट बॉल आपल्या प्रणय राणेच्या वतीने पाहायला मिळाला. 47 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. पुन्हा एकदा मोठा फटक्या. या फटक्यामध्ये ताकद आहे, टायमिंग आहे. पाठवलाय सीमारेषा पार, येतोय षटकार. दोन ओव्हर्स इथे कंप्लीट झालेले आहेत आणि या धावफलकावरती 53 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 12 बॉल्समध्ये 53 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 23 धावा आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 30 धावा आल्या आणि सगळ्यात महागडं षटक आतापर्यंत या स्पर्धेमधील प्रणय राणेच्या वतीने आपल्याला पाहायला मिळालं. कारण अगोदर काल 28 धावा एका षटकामध्ये खर्च झाल्या होत्या, परंतु यावेळेला मात्र 30 धावा देऊन सगळ्यात महागडं षटक आतापर्यंत आपण प्रणय राणेच्या वतीनं पाहायला मिळालं. माळी समाज प्रीमियर लीग आपण पाहतोय, दिग्गज मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत आणि जसं प्रितेश म्हणाला की इथे आजी माझी CEO आपण पाहतोय RDCC बँकचे इथे आलेले आहेत. दोघांचा देखील हार्दिक आभार व्यक्त करतोय. त्यांनी या स्पर्धेला खऱ्या अर्थानं शुभेच्छा दिल्या, शुभ आशीर्वाद दिले
आणि आम्हाला सगळ्यांनाच अभिमान वाटतोय की दोन्हीही माई समाजाचे आहेत. म्हणजेच मित्रांनो, राजकीय क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, कलाक्रीडा असेल, आरोग्य असेल, अशा विविध क्षेत्रामध्ये माई समाज आज कुठेही कमी नाही आहे. सुशिक्षित असा माई समाज आहे. प्रत्येक तुम्ही घरामध्ये पाहिलं तर कोणी तुम्हाला डॉक्टर पाहायला मिळेल, कोणी इंजिनियर पाहायला मिळेल, कोणी वकील पाहायला मिळेल, कोणी सरकारी नोकर पाहायला मिळेल. म्हणजे खऱ्या अर्थानं प्रत्येक क्षेत्रामध्ये आज माई समाज खूप चांगल्या पद्धतीने प्रगतशील झालेला आहे. पूर्वी आपण पाहिलं तर नक्कीच आपल्या शेतामध्ये काबाड कष्ट करून, आपल्या शेतामध्ये अथांग मेहनत करून प्रत्येक आपल्या मुलाला शिकवलं आणि तीच मुलं आज खऱ्या अर्थानं एक चांगल्या चांगल्या पोस्टवरती आहेत, चांगल्या चांगल्या पदावरती आहेत. याचं सर्व श्रेय आपण आई वडिलांना देऊया. आई वडिलांनी आपल्यासाठी अथांग मेहनत घेतली. आई वडिलांना खऱ्या अर्थानं दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस केला आणि म्हणूनच आज माई समाज कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी नाहीये. अगदी राजकीय क्षेत्रापासूनच आपण अगदी पाहायला गेलं तर पूर्णपणे प्रत्येक क्षेत्रामध्ये एक चांगली मेहनत घेतली आहे. पुन्हा एकदा मॅचकडे जाऊया. आहा, चांगला फटका, हवेमध्ये बॉल, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, वन बाउंड चेंडू, सीमारेषा पार, येतोय खणखणीत चौकार. सत्तावन्न धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. धावांचंही लैलोट, धावांचं खऱ्या अर्थानं इथे मोठा डोंगर रचलेला आहे. बॅटिंग करत असताना मल्हार 11 वर्सोली या संघानं आहा, इथे मात्र दबाव, दडपण सर्व काही पाहायला मिळालं. वाईट बॉलचा इशारा आलेला आहे. इथे एक धाव अतिरिक्त वाढताना पाहायला मिळेल. एक एक धाव फार महत्वाची आहे. एक एक धावेमध्ये मित्रांनो तुम्हाला इथे संघर्ष करावा लागेल. आहा, चौथा इथे मात्र पुढील बॉल होता, टप्पा पडला, स्लॅटली टर्न झाला. आतापर्यंत या षटकातील तब्बल 14 बॉल या सत्रामध्ये झाले आणि 3 षटकार, 8 चौकार या 14 बॉलमध्ये मारलेले आहेत. ते म्हणजेच मल्हार 11 वर्सोली या संघानं चांगली फलंदाजी, आक्रमक फलंदाजी, विस्फोटक फलंदाजी आज मात्र पाहायला मिळते. आहा, अभिषेक पाटील आज मात्र आपल्या पत्नीला प्रभावित करणार, पाठवलाय सीमारेषा पार, येतोय चौकार. बासष्ट धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. संकट हे खऱ्या अर्थानं साई इरा पुरस्कृत बीसीसी आगरसुरी या संघावरती आलेलं आहे. परंतु या संघामधले खेळाडू मित्रांनो नक्कीच नवीन नाही आहेत. या खेळाडूंकडे चांगला एक्सपिरियन्स आहे. कित्येक संकटांना निधड्या छातीनं सामोरं सदैव गेलेले आहेत. त्यामुळे आता या संकटाला सुद्धा सामोरं जावं लागेल. प्रतिस्पर्धी संघांच्या फलंदाजाला तंबूचा रास्ता दाखवावा लागेल. येथे मात्र तो दाखवणार का? आहा, टप्पा पडला, स्लाइटली टर्न झाला, मैदानामध्ये चाललंय हाय व्होल्टेज मॅच, मैदानावरती चाललंय हाय व्होल्टेज मॅच, त्यामध्ये पकडलंय अभिषेक पाटीलची कॅच.
खेळण्याचा प्रयत्न केला, कार्पेटचा आधार घेतला, क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येईल तोपर्यंत फलंदाजाकडे वेळ होता आणि जोपर्यंत वेळ होता तोपर्यंत एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केलं. काल मी सांगितलं की एक एक धाव फार महत्त्वाची आहे. एका धावेने इथे उत्कृष्ट फलंदाज कोणी ठरला होता, एका धावेने कोणी संघ अर्थातच सामना जिंकला, एका धावेने कोणी मॅन ऑफ द सिरीज जिंकली, एका धावेने खऱ्या अर्थानं कोणी फोर व्हीलर जिंकली, एका धावेने कोणी खऱ्या अर्थानं टू व्हीलर सुद्धा जिंकली. इथे टू व्हीलर आहे ती फक्त संघ मालकाला आहे. दमदार आमदार सन्मान्य महेंद्रसिंह दळवी यांच्या वतीनं आपण पाहतो इथे बाईक देण्यात आलेली आहे. ही बाईक मात्र विजेत्या संघ मालकास मिळणार आहे. इथे मात्र काय कॅच पकडलाय, जबरदस्त कॅच, दर्शनीय झेल, पुन्हा एकदा फलंदाज बाद. प्रत्येक खेळाडूचे टी शर्ट पाहतोय. हे टी शर्ट मान्य श्री अमित अशोक नाईक, सदस्य रायगड जिल्हा परिषद आणि अध्यक्ष अलिबाग मुरुड चणेरा विधानसभा मतदारसंघ यांच्या वतीनं आपण पाहतोय. प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी टी शर्ट मात्र त्यांच्या वतीने देण्यात आलेलं आहे. बाकी सर्व दानशूर व्यक्तींची नावं नक्कीच या ठिकाणी अनाऊन्समेंट केली जातील, परंतु ज्यांनी इथे नक्कीच चांगल्या पद्धतीने वस्तुरूपी सेवा दिलेली आहे, कोणी आर्थिक सहाय्य दिलेलं आहे, अशा संबंध माळी समाजाच्या दिग्गज मान्यवरांचं मी समालोचकांच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. आपण पुढाकार घेतला म्हणूनच आपण ही स्पर्धा आयोजित करू शकलो. आपल्याशिवाय ही स्पर्धा अधुरी आहे, आपल्याशिवाय ही स्पर्धा व्यर्थ आहे. परंतु आपण अगदी प्रत्येक वर्षाला चांगली मेहनत घेता या स्पर्धेचं आयोजन करता आणि म्हणूनच आपल्या माळी समाजाचे चांगले चांगले खेळाडू आज तालुक्यामध्ये खेळत आहेत. उद्या तुम्हाला जिल्हास्तरीय पाहायला मिळतील, मग तुम्हाला खऱ्या अर्थानं राज्यस्तरीय पाहायला मिळतील. आणि आज इथे खेळणारा मुलगा तुम्हाला ISPL मध्ये खेळताना दिसेल, IPL मध्ये खेळताना दिसेल आणि खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा खेळताना दिसेल. 64 धावा दफलकेवर आलेले आहेत. 3 ओव्हर्स कंप्लीट झाल्यात. केतन राऊत पहिलाच बॉल खोलट टप्प्याचा, कार्पेटचा आधार घेतला, लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक वेगानं आला, एक सिंगल धाव मात्र घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना इथे मात्र 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावेवरती संतुष्ट झाले. तसेच या स्पर्धेमध्ये आपण पाणी हेच जीवन असं म्हटलं जातं. आता आपण असं काही म्हणतात की 80 ते 90% जे आजार आहेत ते आपल्याला पाण्यामुळे होतात. पाणी स्वच्छ असेल तर आपलं शरीर हे निरोगी राहतं आणि याचाच विचार करून खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आपले सर्वांचे लाडके सन्माननीय स्वप्नीलजी पाटील भाईमाळा यांच्या वतीनं मॅन ऑफ द सिरीज म्हणून या ठिकाणी वॉटर प्युरिफायर देण्यात आलेला आहे. त्यांचा देखील मी हार्दिक आभार व्यक्त करतोय. समुद्रा एंटरप्राइजेस यांच्या वतीनं आपण पाहतोय इथे एक ब्रँडेड कंपनीचं RO सिस्टीमचं अर्थातच वॉटर प्युरिफायर देण्यात आलेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. मोठा फटका, ताकद, नजाकत, पिकअप फटका पाठवला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं, येतोय षटकार. टू रन्स ऑन स्कोरबोर्ड. पहिल्या इनिंगचा खेळ मार्गस्थ आहे. धावांची लयलूट, धावांचा डोंगर मैदानावरती आपण पाहतोय. इथे पाहायला मिळतोय केतन राऊतच्या पहिल्याच बॉलवरती 2 धावा आल्या, दुसऱ्या बॉलवरती षटकार आलेला आहे. आणि आज मात्र या ठिकाणी मल्हार 11 वर्सोली संघाचे फलंदाज मात्र आक्रमक झालेला आहे. प्रत्येक फलंदाजाच्या माध्यमातून एक्सप्लोझिव्ह बॅटिंग या आझाद क्रूच्या मैदानावरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवायचं होतं, डिग आउट केलं, कार्पेटचा आधार घेतला, 1 धाव तर केली आहे. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव घेत असताना मात्र इथे फलंदाज बाद होतोय.
73 धावा धावफलकावर त्या आलेल्या आहेत. 73 रन्स ऑन स्कोरबोर्ड. चौथ्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ. आता इथे नक्कीच विचार करावा लागेल तो म्हणजे साई इरा पुरस्कृत बीसीसी आगरसुरे संघाला अजूनही वेळ मित्रांनो गेली नाहीये. जर तुम्ही वेळेला महत्त्व दिलेत तर तुम्हाला वेळ महत्त्व देईल असं वारंवार म्हटलं जातं. त्याच्यामुळे इथून तुम्हाला आता विकेटवरती फोकस करायचा आहे. प्रत्येक बॉल विचारपूर्वक टाकावा लागेल. खऱ्या अर्थानं प्रतिस्पर्धी संघांच्या फलंदाजाला मोठे फटके मारण्यापासून पूर्णपणे वंचित ठेवायचा आहे आणि तो प्रयत्न करणार का? दुसऱ्या बाजूला मल्हार इलेव्हन वर्सोली काय फलंदाजी केली आहे. संघ मालक आपण पाहतोय संदेश गुंजाळ आणि अजित वर्तक यांना प्रभावित केलंय, खुश केलंय. आत्मविश्वास इथे मात्र नक्कीच त्यांनी दाखवलाय. फुल टॉस बॉल इथे मात्र फाईन लेगच्या दिशेनं चेंडू वेगानं आलेला आहे. सरळ गेला सीमारेषेच्या दिशेनं येतोय चौकार. बघा कधी कधी अंपायर सुद्धा कन्फ्यूज असतील तर स्वतःहून सुद्धा रिव्ह्यू घेतात, किंबहुना फलंदाज कन्फ्यूज असतील ते सुद्धा रिव्ह्यू घेतात. त्यामुळे पाहूया इथे हा चेंडू कंबरेच्या वरती आहे की कंबरेच्या खाली आहे, येथे याची पडताळणी केली जाईल. तत्पूर्वी आपण स्कोर कार्ड पाहिलं तर आतापर्यंत 77 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. अजूनही या चेंडूचा निर्णय लागायचा आहे. एक धाव नो बॉल आहे. इथे जास्त हाईट होती आणि त्याचमुळे नो बॉल घोषित केलेला आहे आणि एक धाव एक्स्ट्रा अजून वाढेल आणि धावफलकावरती 78 धावा झालेल्या आहेत. 78 रन्स ऑन स्कोरबोर्ड. धावांचा इथे डोंगर रचलाय. बीसीसी आगरसुरे या संघाचे खेळाडू आता विचार करत असतील की धावा कशा पद्धतीने रोखायच्या. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण जाऊया. चांगला फटका या ठिकाणी मात्र सरळ गेला सीमारेषा पार. षटकारांची बरसात. डाटा वाजवायचे आहेत. फलंदाज आपण पाहतोय अभिषेक आकाश साठी, ज्याने खऱ्या अर्थानं हाफ सेंचुरी इथे कंप्लीट केलेली आहे. 13 बॉल्स मध्ये 51 धावा या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. एक अविस्मरणीय खेळी बॅट दाखवत असताना इथे नक्कीच आपले संघ सहकारी इथे ट्रायनचा वर्षाव करत आहेत. टीम ओनर संदेश गुंजाळ यांच्या वतीनं या फलंदाजासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच अंकित पाटील यांच्या वतीने सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. तसेच सन्माननीय प्रदीप नाईक साहेब यांच्या वतीने सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक हे मात्र या फलंदाजासाठी आलेलं आहे. आकाश गुरव 3 षटकार आणि 6 चौकारांचा समावेश आहे. आहा चांगला बॉल आहे. खोल टप्प्याचा बॉल. इथे मात्र स्वतःला खूप चांगल्या पद्धतीने कंट्रोलमध्ये आणलेला आहे. नियंत्रित इथे आपल्याला फलंदाजी पाहायला मिळते, कारण त्या आकाशला माहिती आहे की आपली बॅट चांगल्या पद्धतीने चालत आहे, किंबहुना परफेक्ट टायमिंग आहे. मग एखादा चांगला बॉल असेल तर त्याला सन्मान देणं हीच एक प्रोफेशनल क्रिकेटची ओळख आहे. प्रत्येक बॉलवरती प्रहार करणं म्हणजे क्रिकेट नव्हे. एखादा चांगला बॉल असेल त्याचा सन्मान करणं हा देखील एक चांगला क्रिकेट आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. आता गोलंदाजांना कमबॅक करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. 4 ओव्हरचा वाजवी खेळ मैदानावरती समाप्त झालेला आहे. बॅटिंग करत असताना धावफलकावरती 84 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. 84 धावा धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण झाल्यात. एका बाजूला साई इरा पुरस्कृत बीसीसी आगरसुरे, दुसऱ्या बाजूला मल्हार इलेव्हन वर्सोली. या दोन संघादरम्यान हा क्रिकेटचा चित्तथरारक सामना आज आझाद कुरुळ मैदानावरती आपण अनुभवतोय. तसे सन्मान्य कबन अण्णा यांच्या वतीने सुद्धा आकाश गुरवने जी हाफ सेंचुरी केलेली आहे त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने प्रशंसा कौतुक मात्र आकाश गुरवचं केलं जातंय. आपल्या आयुष्यामधील एक अविस्मरणीय खेळी नक्कीच ही झालेली आहे. अजून सुद्धा खूप झाल्यात, पण त्यापैकी अजून एक ही ॲड झाली आहे. जेव्हा जेव्हा या मैदानावरती आकाश येईल तेव्हा त्याला नक्कीच या हाफ सेंचुरीची आठवण होणार आहे.
अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाज मैदानावरती आलाय, तो म्हणजेच आपल्या स्पेलमधील ही शेवटली ओव्हर, संघासाठी सुद्धा शेवटली ओव्हर, ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये 23 धावा दिल्या होत्या, तो अनिरुद्ध पाटील आता मात्र वापसी करण्यासाठी आलेला आहे. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर, त्याला मात्र इथे नक्की स्लाइस करायचो, बॅकफुटला जाऊन एक जम्प घेतली होती, परंतु एकच सिंगल धाव मात्र घेतली आहे. आणि पुन्हा एकदा आकाश मात्र स्ट्राईक एंडवरती आलेला आहे. आकाशकडे 5 बॉल शिल्लक आहेत. या 5 बॉल्समध्ये येथे इंडिव्हिज्युअल स्कोर मोठा करणार का, किंबहुना आतापर्यंत उच्चांक आपण पाहिला तर 87चा उच्चांक आहे, परंतु 85 झाल्यात आणि आतापर्यंत 5 बॉल शिल्लक आहेत. या स्पर्धेमधील सर्वाधिक जास्त धावा एका इनिंगमध्ये इथे मल्हार 11 वर्सुली संघ करेल का? आहा, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलेला आहे आणि पकडलाय कॅच. फलंदाज आकाश बॅक टू दी पवेलियन. कार्तिक ऑडिओ यांच्या वतीनं चांगली गाणी इथे वाजवली जात आहेत आणि आमचा आवाज देखील खूप चांगल्या पद्धतीनं तंत्रशुद्ध, नियंत्रित आणि एकदम सॉफ्ट आवाज या ठिकाणी मैदानाच्या कानाकोपऱ्यामध्ये घुमत आहे. याचं सर्व श्रेय आपण DJ लवली लवेश यांना देऊया, ज्याने खूप चांगली सेटिंग लावलेली आहे आणि आमचा आवाज या ठिकाणी सर्वत्र खूप चांगल्या पद्धतीने नक्कीच पोहोचत आहे. फलकावरती आतापर्यंत 85 धावा आलेल्या आहेत. अजून देखील या 17 बॉल शिल्लक. या स्पर्धेमधील आतापर्यंत उच्चांक आपण बघितला तर तो 85 धावसंख्येचा आहे, 87 धावसंख्येचा आहे. त्यामुळे तो पार करणार का? पुन्हा एकदा अनिरुद्ध पाटील. चांगला बॉल आहे, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक वेगानं आला, 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या आणि 2 या धावेवरती नक्कीच समाधान मानावं लागलं. आणि 2 धावेच्या साह्यानं स्कोर लेवल आता म्हणूया म्हणजे उच्चांकांची आतापर्यंत 87 धावा उच्चांक होता आणि मल्हार 11 वर्सोली या संघाची सुद्धा धावसंख्या 87 झालेली आहे आणि 3 बॉल्स अजून देखील शिल्लक आहेत. आहा, चांगला बॉल आहे. एकदा मल्हार 11 वर्सोली संघाने टाळ्यांचा वर्षाव करायचा आहे, कारण खऱ्या अर्थानं या स्पर्धेमधील सर्वाधिक उच्चांक हा वर्सोली संघाचा पाहायला मिळतोय. परंतु फलंदाजानं इथे आत्महत्या केली. फलंदाज रनआउट स्वरूपात बाद. या ठिकाणी जसा वेळ मिळेल तसा मात्र वाजवत आहे. अंतिम ओव्हर चालू आहे. धफलकावरती आतापर्यंत 88 धावा आलेल्या आहेत आणि अजून देखील या सत्रातील शेवटचे 2 बॉल्स मात्र शिल्लक आहेत. नवीन फलंदाज आता मैदानावरती संतोष आलेला आहे. संतोष पाटील स्ट्राईक एंडवरती फलंदाज. आहा, मोठा फटका, इथे फटका फसलेला आहे. 1 धाव तर कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न 2 धावा पूर्ण केल्या, तिसरीसाठी प्रयत्न केल्यात आणि 3 धावा इथे मात्र पूर्ण केलेल्या आहेत. चौथीचा प्रयत्न करतील का? 3 धावेवरती संतुष्ट झाले आणि अशा वेळेला धाफलकावरती 91 धावा पूर्ण झालेल्या आहेत. आता अंतिम बॉल असेल. 2 वेळा या संघाने 3 धावा काढलेल्या आहेत. आता पाहूया अंतिम बॉल आहे. अंतिम बॉलवरती काय घडणार? 91 धावेंचा डोंगर रचलाय मल्हार 11 वर्सोली या संघानं. अंतिम बॉलवरती काय घडणार, काय बिघडणार? एखादा मोठा फटका, विकेट, डॉट बॉल. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक इथे मात्र तैनात. 1 सिंगल धाव घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव घेत असताना मात्र इथे 2 धावा सुद्धा पूर्ण केलेल्या आहेत. तिसरीचा प्रयत्न करणार का? तिसरी धाव घेत असताना मात्र फलंदाज बाद. खेळ मात्र समाप्त झालेला आहे आणि स्कोर आपण पाहिला तर निर्धारित 5 ओव्हरमध्ये मल्हार 11 वर्सोली या संघानं 93 धावा
जमा केलेल्या आहेत. 94 धावेंचं लक्ष्य हे आता येथे साई इरा पुरस्कृत BCC अगरसुरे या संघासमोर असणार आहे. मी काल सुद्धा आठवण करून दिली की जेव्हा जेव्हा मोठं लक्ष असतं तेव्हा एक आठवण करून देतो तुम्हाला. साऊथ आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना आठवत असेल. 50 ओव्हरमध्ये तब्बल 434 धावा ठोकून काढल्या होत्या ऑस्ट्रेलिया संघानं. तेव्हा सगळ्यांना वाटलं की आता ऑस्ट्रेलिया संघ आरामात जिंकेल, वन साइड जिंकेल. परंतु तिथे तुम्हाला रिझल्ट सर्वांनाच माहिती आहे. साऊथ आफ्रिका संघाने त्या धावा पूर्ण केल्या होत्या. त्यामुळे क्रिकेटमध्ये कोणतंही आव्हान मोठं छोटं मापक असं आपण डिसाईड करू शकत नाही. कारण क्रिकेट हा असा खेळ आहे, या खेळामध्ये कोणत्याही प्रकारचं प्रेडिक्शन आपल्या अंगलटी येऊ शकतं. त्यामुळे द्वितीय सत्रामध्ये काय घडणार, या सत्रामध्ये या धावा चेस होणार की चेस होणार नाही याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मी पुन्हा एकदा घेऊन चालतोय आमचे समालोचक अर्थातच आशुतोष पाटील यांसकडे. धन्यवाद. आज मात्र समालोचकांमध्ये निशांत पाटील, आशुतोष पाटील आणि प्रितेश पाटील ही पाटील बंधुराजांची जुळत त्रिवेणी संगम आज या ठिकाणी मात्र आहे. हॅलो 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 आपण टॉस करतोय. अधिश्री स्पोर्ट्स कारले आणि अद्य सप्लास मात्रोळी या दोन संघादरम्यानची लढत. मात्रोळी आपला कॅप्टन पाठवून द्या. सुपर 8चा अंतिम सामना अद्य सप्लास मात्रोळी आणि अधिश्री स्पोर्ट्स कारले या दोन संघादरम्यान रंगताना दिसेल. मीरज खरत आणि धर्मेंद्र वर्तक हे दोन कर्णधार या सामन्यासाठी. टायटल डिफेंड करायचं आहे पुन्हा एकदा धर्मेंद्र वर्तक यांना. त्यांच्या समोर आव्हान असणार आहे मीरज खरत यांचं. सचिन दादा राहुल यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. हेड केलाय कॉल धर्मेंद्राने. हेड आलाय. धर्मेंद्र डिसिजन काय असेल? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. आणि आता आपण पाहतोय पूर्णपणे अंधार पडलाय. दुपारचं क्रिकेट पूर्ण वेगळं होतं, अंधार पडल्यानंतर क्रिकेट वेगळं आहे. आणि टॉस तुमच्या बाजूने गेले आणि आपण जर पाहिलं तर तुमचा बॉलिंग अटॅक खूप दमदार आहे. म्हणजे प्रत्येक मॅच मध्ये तुम्ही समोरच्या संघाला पूर्णतः बॅकफुट मध्ये लोटलेत. आता कशा पद्धतीने प्लॅनिंग असेल, कारण तुमचे बॉलिंग चांगलेच झाले पण आता नवीन सामना आहे. आता समोरचा जो संघ आहे तो दुसऱ्या लॉट्समधला संघ होता, त्यामुळं त्यांची पण फलंदाजी चांगली आहे, गोलंदाजी चांगली आहे. काल खेळलो दोन्ही वेळेला आम्ही चांगलं गोलंदाजी करून दोन्ही सामने आम्ही सहज जिंकलो. आज पण तेच कंटिन्यू ठेवू आणि त्यांना कमीत कमी धावांमध्ये रोखून जिंकण्याचा प्रयत्न करू. आणि टायटल पुन्हा एकदा राखायचं आहे, एक सुद्धा तुमच्यावर प्रेशर आहे. 100% अमित दादाची जी इच्छा आहे ह्या वर्षीचं सुद्धा टायटल राखण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू. चितपणे शुभेच्छा असेल तुम्हाला या मॅचसाठी. या सामन्याला सुरुवात करायची आहे ते दुसऱ्या सत्राला ते सुरुवात होत्या. गोलंदाजच्या मोर्चावरती आपण पाहतो अभिषेकला. लेट्स प्ले पहिला चेंडू राईट मोर द विकेट. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय एक चांगला फटका आलाय, परंतु क्षेत्ररक्षक जरूर तैनात होता. चांगले क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, जिथे नक्कीच या चेंडूवरती 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. आणि या 2 धावेने आपण पाहिलं तर अकाउंट सुद्धा ओपन करतोय तो अर्थात साई इरा पुरस्कृत BCC अगरसूर्य संघ. सलामीची जोडी आपण पाहिली. चौकार चेक करायचा. सलामीची जोडी आपण पाहिली तर मैदानामध्ये अनिरुद्ध पाटील आणि ओमकार राणे ओमकार राणे ही जोडी आपण पाहतो मैदानामध्ये पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अभिषेकने नक्कीच पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी सुद्धा चांगल्या पद्धतीची केली. गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगली सुरुवात करून दिली, परंतु
या सामन्यामध्ये आपण जर विचार केला तर तब्बल 93 धावा ठोकल्या, त्या अर्थात मल्हार 11 वर्सोली संघाने, आणि 94 धावांचं लक्ष गाठायचं आहे त्या अर्थात आगरसुरे संघाला. दोनच धावा असणार आहेत या चेंडूवरती, पंचांनी इशारा कळवलाय. अतिशय चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण पाहतो मैदानामध्ये पाहायला मिळालं. फुलटॉस चेंडू आपण पाहतोय, परंतु तितकासा फायदा उठवता आला नाही या फलंदाजाला. एकही धाव मात्र येत नाही या चेंडूवरती. 94 धावा गाठायच्या दर्णे गुरुजी, त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर नक्कीच पहिल्या षटकापासून एक चांगल्या दर्जाची फटकेबाजी कशा पद्धतीने केली जाईल याच्याकडे लक्ष द्यावं लागेल या दोन्ही फलंदाजांना. कारण का पहिल्या सत्राचा जर आपण विचार केला तर आकाश गुरवनी केलेली फटकेबाजी, अतिशय चांगल्या दर्जाचे फटके त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. या चेंडूवरती मात्र डान्सिंग डाऊन द विकेटने खेळलेला फटका, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. मधून येतोय. या फटक्यांची नित्यांत गरज आहे, ती अर्थात आगरसुरे संघाला. अभिषेक वरती आता मात्र हल्ला बोल चढवलाय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, परंतु लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू नक्कीच ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालं. 2 धावा तर सहजरित्या पूर्ण होत आहेत या चेंडूवरती. 2 धावेच्या मदतीने आपण पाहतोय दर्णे गुरुजी कळतात की धावफलकावरती धावा लागल्या, त्या अर्थात 10 धावा. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय, परंतु नक्कीच 94 धावांचं लक्ष सुद्धा गाठायचं आहे. त्यामुळे या पद्धतीचे मोठे फटके येणं गरजेचं आहे आगरसुरे संघाला. षटकातील पुढील चेंडू रॅडम ओव्हर द विकेटचा मारा. हा चेंडू मात्र चांगल्या टप्प्यावरती आपण पाहतोय, पूर्णपणे फलंदाजाला बीट करून जाणारा हा चेंडू. चांगला टप्पा आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची नक्कीच इथे सांगता होते आणि संघाची धावसंख्या देखील स्थिरावती आहे, ती अर्थात 10 पर्यंत. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर असताना या षटकातील अंतिम चेंडू. पुन्हा एकदा आपण पाहतो अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूने बॅटचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. षटक क्रमांक आपण पाहतो इथे पहिलं समाप्त होतंय. अर्थात पहिल्या 6 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा लागतायत, त्या अर्थात बिनबाद 10 धावा. चांगलं षटक म्हणावं लागेल. एक षटकार जरूर आला, परंतु पॉवर प्लेचं षटक होतं. या षटकामध्ये खऱ्या अर्थाने पूर्णपणे फलंदाज हवी ठरत असतो, परंतु इथे अभिषेकचं कौतुक करूया, कारण का त्याने चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली. अजूनही जर आपण विचार केला तर 84 धावा गाठायच्या आहेत, त्या अर्थात आगरसुरे संघाला. येणारे 24 चेंडू जिंकण्यासाठी 84 धावांची गरज आहे. त्या अनुषंगाने आपण जर विचार केला तर दोन्ही फलंदाजांकडे ती कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे, परंतु ते फटके येणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार, ते अर्थात साई हिरा पुरस्कृत BCC आगरसुरे संघासाठी. नवीन गोलंदाज आपण पाहतोय मल्हार 11 वर्सोली संघाच्या माध्यमातून. वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक दुसरं षटक घेऊन सुजय मगर येतोय. सुजय मगर खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर रायगड पोलीस दलामध्ये कार्यरत असलेला खेळाडू, परंतु क्रिकेट खेळत असताना आपण पाहिलं तर नक्कीच वारंवार तो प्रसाद 11 अलिबाग संघासाठी एक चांगली गोलंदाजी करत असतो. परंतु आज मात्र या सात्रेग समाज माळी प्रीमियर लीग मध्ये कशा पद्धतीने तो गोलंदाजी करणार, एक महत्त्वपूर्ण सामना आपण पाहतोय. षटकातील पहिला चेंडू गोलंदाज सुजय याचा. फुलटॉस चेंडू, त्याचा पुरेपूर उपयोग, नक्कीच चेंडू जाईल सीमारेषा बाहेर.
महेश आणखीन एक मोठा फटका आपण पाहतोय. स्टँड अँड डिलिव्हरी, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. मगर वरती आता मात्र हल्ला बोल केला जातोय. लगातारचे 2 चेंडूवरती आपण पाहतोय 2 षटकार येत आहेत. ओमकार राणेच्या बॅट मधून मात्र आज मैदानामध्ये आग ओतणारी फलंदाजी पाहायला मिळते. ओमकार याच फटक्यांसाठी ओळखला जातो आणि नक्कीच हा सामना जर जिंकायचा असेल, 94 धावांचा लक्ष गाठायचा असेल तर जरूर अशा पद्धतीचे फटके येणं महत्वाचं असणार आहे आगरसुरे संघाला. हा चेंडू मात्र आपण पाहतोय पूर्णपणे फसवलाय या चेंडूवरती सुजयने. कारण का नक्कीच आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, मानस होता, परंतु इथे चेंडू आणि बॅटचा मात्र कोणता संपर्क पाहायला मिळत नाहीये. ही गोलंदाजी खूप महत्वाची आहे. पहिल्या 2 चेंडूवरती षटकार आले, तदनंतर आपण पाहतोय हा चेंडू निर्धाव आलाय. या टप्प्यावरची गोलंदाजी जरूर करावी लागेल गोलंदाज सुजय मगर याला. हा चेंडू सुद्धा आपण पाहतोय आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक तैनात होता. जिथे मात्र आपण पाहतो शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकही धाव मात्र येत नाहीये. बॅक टू बॅक दुसरा चेंडू हा निर्धाव फेकला जातोय. पहिल्या 2 चेंडूवरती 12 धावा खर्च केल्यानंतर नंतरचे 2 चेंडू आपण पाहतोय गोलंदाज सुजय मगर इथे कमबॅक करतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय मैदानावरती पाहायला मिळतोय. हा चेंडू सुद्धा आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. खोलवर टाकलेला चेंडू, जिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तोपर्यंत आपण पाहिलं तर 1 धाव मात्र सहजरित्या पूर्ण होते आणि एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचतीये ती अर्थात 23 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. या षटकातील शेवटचा एका चेंडूचा खेळणं बाकी आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला चेंडू, खोलवर टाकलेला चेंडू. षटक क्रमांक आपण पाहतोय इथे दुसरं देखील समाप्त होत आहे आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर इथे मात्र धावफलकावरती धावा लागतायत त्या अर्थात बिनबाद 23 धावा. पहिल्या 2 चेंडूवरती आपण पाहिलं तर षटकार आले, परंतु तदनंतर मात्र सुजयने कमबॅक केलं. एक चांगलं षटक म्हणावं लागेल. आता मात्र येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 71 धावांची गरज असणार आहे ती अर्थात साई हिरा पुरस्कृत बीसीसी आगरसुरे संघाला. चांगल्या पद्धतीचे फटके खेचावे लागतील फलंदाजांना. जर आपण पाहिलं तर नक्कीच अनिरुद्ध पाटील आणि ओमकार राणे या दोन्ही फलंदाजांकडे ती कॅपॅसिटी आहे. प्रत्येक सामन्यामध्ये आपण पाहिलं तर या दोन्ही खेळाडूने या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली आहे, परंतु आता मात्र या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये दोन्ही फलंदाजांना इथे धावा कराव्या लागतील, मोठे फटके खिचावे लागतील, तरच या स्पर्धेमध्ये नक्कीच आपण टिकू शकतो. या उद्देशाने खेळावं लागेल. नवीन गोलंदाज आपण पाहतो अभिषेक येतोय, ज्याने पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच 10 धावा खर्च केल्या होत्या, परंतु या षटकामध्ये बघूया कशा पद्धतीने तो कामगिरी करेल. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय सरळ बॅटने खेळायला फटका, जिथे 1 धाव मात्र सहजरित्या पूर्ण होते आणि एका धावीनंतर आपण पाहिलं तर नक्कीच संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचतीये ती अर्थात 24 पर्यंत. एकेरी दुहेरी धावाने चालणार नाहीये ते अर्थात बीसीसी आगरसुरे संघाला इथे मोठे फटके येणं तितकंच महत्वाचं आहे. राईट मोर द विकेटचा मार आपण पाहतोय. चांगला चेंडू आपण पाहतोय, पुन्हा एकदा खोलवर टाकलेला चेंडू, जिथे नक्कीच 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. आता मात्र सामना आपण पाहिला तर मल्हार 11 वर्सोली संघाच्या बाजूने झुकताना आपण पाहतोय, कारण का ज्या धावा येणं गरजेचं आहे आगरसुरे संघासाठी त्या धावा येत नाहीयेत. या चेंडूवरती मात्र चांगला फटका आलाय. आखूट टप्प्याचा चेंडू होता आणि नक्कीच त्याला थेट सीमारेषा बाहेर पाठवलं 4 धावेसाठी. आहे फलंदाजी करणारा संघाला.
हा चेंडू सुद्धा आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती, परंतु पंच नाखुश आहेत. पंच सांगतात की हा चेंडू बराचसा बाहेर वळतोय आणि पंचांनी इशारा कळवला की हा चेंडू वाईड आहे, स्वेअर आहे. अतिरिक्त स्वरूपाने आपण पाहतोय यावेळी धावफलकावरती एक धाव नोंदली जाते आणि एका धावेच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते. ती अर्थात 30 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे, जिथे धावा खऱ्या अर्थाने आपण पाहिला तर खोऱ्याने जमा करायच्या आहेत, परंतु धावा येत नाहीयेत. हा चेंडू मात्र आपण पाहतोय परफेक्ट यॉर्कर आपण पाहतोय. एक धाव तर जरूर पूर्ण, दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली जाते. या 2 धावेनंतर मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल. अर्थात दरणे गुरुजी कळतात की धावफलकावरती धावा लागतात, त्या अर्थात 32 धावा. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपण पाहतो. अभिषेक मात्र नक्कीच आज एक चांगल्या पद्धतीचा खेळ करतो आपल्या संघासाठी. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, परंतु चेंडूनी बॅटचा इथे कोणताही संपर्क पाहायला मिळत नाहीये. काय गोलंदाजी पाहायला मिळते. पूर्णपणे आपण पाहिलं तर बॅकफुटला पाठवून दिलंय ते अर्थात फलंदाजी करणाऱ्या संघाला, अर्थात साईरा पुरस्कृत बीसीसी आगरसुरे संघाला. हा चेंडू सुद्धा आपण पाहतो चांगल्या टप्प्यावरती, परंतु तिथे लॉंग ऑफच्या दिशेने आपण पाहिलं तर आकाश गुरव तैनात पाहायला मिळाला. एक धाव तर सहजरित्या नक्कीच येते या चेंडूवरती. षटक क्रमांक आपण पाहतो इथे तिसरं देखील समाप्त होत आहे. अर्थात पहिल्या 18 चेंडूंचा खेळ संपुष्टात येतोय आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती अर्थात 31 पर्यंत. कृपया मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं आहे. 33 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आता मात्र येणारे 12 चेंडू विजयासाठी 61 धावांची गरज आहे. प्रति षटकाच्या मागे आपण पाहिलं तर 30.5च्या सरासरीने धावा जमा करायच्या आहेत. अर्थात प्रत्येक षटकामध्ये कमीत कमी 5 षटकार ठोकावे लागतील तरच हा सामना जिंकू शकतो तो अर्थात साईरा पुरस्कृत बीसीसी आगरसुरे संघ. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर दरणे गुरुजी आकाश गुरवने केलेली फलंदाजी ही वाखाणण्याजोगी होती. काय फटके पाहायला मिळाले. आज खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर आकाश गुरवचा खेळ आपण पाहिला तर या मैदानामध्ये अक्षरशः आपण पाहिलं तर त्याने आग ओतणारी फलंदाजी केली आहे. 16 चेंडूंमध्ये तब्बल त्याने 51 धावा कुटल्या आपल्या संघासाठी. 12 चेंडू विजयासाठी 61 धावांची गरज. आपण एक सत्कार घेतोय. व्यासपीठावर उपस्थित असलेले आर्यन डेव्हलपरचे पदाधिकारी हेमंतजी गुंजाळ यांचा यथोचित मान सन्मान येथे केला जातोय शात्रकीय समाज प्रीमियर लीग या स्पर्धा निमित्तानं. मी सचिन दादा यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हेमंतजी गुंजाळ यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. वळूया मैदानाकडे जिथे आपण पाहतोय ज्या खेळाडूने पहिल्या सत्रामध्ये अर्धशतक आपल्या नावे केले असा खेळाडू गोलंदाजच्या मोर्चावरती पाहायला मिळतोय. अर्थात आकाश गुरव आपण पाहतोय गोलंदाजच्या मोर्चावरती. वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक चौथं षटक घेऊन आपण पाहतो आकाशला. तर बघूया आकाश गुरवची गोलंदाजी कशा पद्धतीने पाहायला मिळते. येणारे 12 चेंडू विजयासाठी 61 धावा करायच्या आहेत त्या अर्थात बीसीसी आगरसुरे संघाला. षटकातील पहिला चेंडू राईट मोर द विकेट. पहिला चेंडू आपण पाहतोय या षटकामधील बराचसा बाहेर वळतोय. खराब चेंडू आपण पाहतोय. नक्कीच पंचांनी कळलं की नक्कीच हा चेंडू वाईड आहे, स्वेअर आहे, त्यामुळे अतिरिक्त स्वरूपाने आपण पाहिलं तर नक्कीच एक धाव ऍड होते. वाईड +1 अशा एकूण 2 धावा आपण पाहतोय धावफलकावरती ऍड होतात आणि धावफलकावरती धावा आपण पाहतोय 35 धावा. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपण पाहिली तर नक्कीच पाहायला मिळाली. पहिल्या 3 षटकांमध्ये आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये अभिषेकने 13 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये सुजयने 13 धावा खर्च केल्या. तदनंतर अभिषेकने 10 धावा खर्च केल्या. तर नक्कीच एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय मैदानामध्ये पाहायला मिळाले. यावेळी मात्र नक्कीच चांगला फटका आलाय. आसमान दाखवलाय आकाशला. चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार.
चांगला चेंडू आपण पाहतोय, खोलवर टाकलेला चेंडू, चांगलं कमबॅक आपण पाहतोय गोलंदाज आकाशच्या माध्यमातून. या चेंडूवरती एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली जाते आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागतायत, त्या अर्थात 42 धावा. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आता मात्र नक्की चांगलं कमबॅक म्हणावं लागेल या चेंडूवरती आकाशच्या माध्यमातून. आखूड टप्प्याचा चेंडू होता, परंतु नक्कीच पुरेपूर फायदा घेता आला नाहीये फलंदाजाला, जिथे एक धाव मात्र नक्कीच पूर्ण केली जाते. या दरम्यान आपण पाहतोय जिल्हा परिषद सदस्य अर्थात अनंतजी गोंधळी साहेब यांचे ते आगमन झालंय. याच दरम्यान आपण पाहतोय रायगड जिल्हा परिषद सदस्य अनंत गोंधळी अर्थात अप्पा गोंधळी यांचे इथे आगमन होते, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यांच्या बरोबरीने सुरेशजी म्हात्रे यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा आम्ही शात्रक्य समाज प्रीमियर लीग यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 44 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. येणारे 8 चेंडू विजयासाठी 50 धावांची गरज. चांगला फटका आपण पाहतोय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात, आणखीन एक झेल टिपला जाईल आणि फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय विशाल येतोय. प्रणय आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये. प्रणयने आपण पाहिलं तर आले आले एक मोठा फटका लगावलाय, स्टँड अँड डिलिव्हरी, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. चौथं देखील समाप्त होत आहे आणि 4 षटकानंतर संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 50 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 44 धावांची गरज असणार आहे, ते अर्थात साईरा पुरस्कृत BCC आगरसुरे संघाला. पूर्णपणे आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूपासून हा सामना मुठीत ठेवला अर्थात मल्हार 11 वर्सुली संघाने. नवीन गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजच्या मोर्चावरती अंतिम षटक घेऊन रोहन येतोय. वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक 5वं षटक घेऊन बघूया या षटकामध्ये कशा पद्धतीने कामगिरी करणार गोलंदाज रोहन. 6 चेंडू विजयासाठी 44 धावांची गरज. षटकातील पहिला चेंडू गोलंदाज रोहन याचा. पहिला चेंडू आपण पाहतो अतिशय चांगल्या टप्प्यावरती गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी करतोय. नक्कीच अनिरुद्धला इथे पूर्णपणे बीट करून जातो हा चेंडू. चेंडूने बॅटचा इथे कोणताही संपर्क मात्र होत नाहीये. चांगल्या टप्प्याची गोलंदाजी आपण पाहतोय. पूर्णपणे पिछाडीवर जातोय तो अर्थात फलंदाजी करणारा संघ. रॅट मोर द विकेट. या चेंडूवरती सुद्धा मात्र चांगला फटका आलाय, परंतु क्षेत्ररक्षक पहारा मिळतोय. फेकी करेल तोपर्यंत मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण होते. आता मात्र या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर केवळ औपचारिकता बाकी आहे, कारण का केवळ आपण पाहिलं तर धावफलकावरती 51 धावा आल्यात आणि येणारे 4 चेंडू जिंकण्यासाठी 43 धावांची गरज असेल, ती अर्थात BCC आगरसुरे संघाला. हा चेंडू सुद्धा आपण पाहतोय थोडंसं खराब क्षेत्ररक्षण नक्कीच पाहायला मिळालं विकेट किपरच्या माध्यमातून, परंतु तितकंच चांगलं बॅकअप सुद्धा आपण पाहतोय. एकही धाव मात्र येत नाहीये. 3 चेंडू 43 धावेची गरज. पूर्णपणे आपण पाहतोय या सामन्यामध्ये अधिराज्य गाजवलंय, ते अर्थात मल्हार 11 वर्सुली संघाने.
ह्या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय मोठा फटका खेचायचा प्रयत्न, झेल होणार का? झेल मात्र होत नाहीये. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय, झेल होणं महत्वाचं होतं. एक धाव तर नक्कीच पूर्ण केली जाईल या चेंडूवरती आणि एका धावेनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते अर्थात 52 पर्यंत. 2 चेंडू शिल्लक आहेत या सामन्यातील आणि विजयासाठी आपण पाहिलं तर तब्बल 42 धावांची गरज आहे. आजच्या दिवसातील आपण पाहिला तर पहिला सुपर 4चा संघ ठरला तो अर्थात आई एकविरा ग्रुप पुरस्कृत बाबदेव भेरसे संघ. दुसरा संघ आपण पाहिला तर छत्रपती वॉरियर्स नागाव संघ आपल्याला सापडलाय. डान्सिंग डाऊन द खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, झेल होणार का स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये? झेल मात्र होत नाहीये. एक धाव तर नक्कीच पूर्ण केली जाते या चेंडूवरती. शेवटचा एका चेंडूचा खेळणं बाकी. विजयासाठी 41 धावांची गरज असणार आहे. केवळ औपचारिकता बाकी आहे या सामन्यामध्ये. आता मात्र अंतिम चेंडू. अंतिम चेंडूवरती चांगला फटका आलाय परंतु क्षेत्ररक्षक तैनात. झेल टिपला जातोय आणि ते सामना जिंकलाय तो अर्थात मल्हार 11 वर्सोली संघाने. वर्सोली संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन.